या ठिकाणी सगळे आंदोलनकर्त्यांचं या सासवड शहरातर्फे शिवसेनेतर्फे मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. वास्तविक आता आपल्यावर या आंदोलनाची वेळ काय 2018 साली 2014 ते 19 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपल्या सर्वांचे नेते आमदार विजयबापू शिवतारे त्या ठिकाणी जलसंपदा आणि जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री होते. या सासवड नगरपालिकेला डिसेंबर 2016 रोजी जे इलेक्शन झालं होतं त्या इलेक्शन मध्ये एकदम थोड्या मतांनी या शिवसेना राष्ट्रवादी युतीचा पराभव झाला होता. आणि तो पराभव झाला असताना देखील आपण या गावाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून 58 कोटींची गटर योजना या ठिकाणी बापूंनी मंजूर केली होती. त्याच्यानंतर बजेट वाढलं. 58 कोटींची गटर योजना गेली 10 वर्ष झाले तरी गावातली यांना गटारा देखील करता आली नाही. 2002 साली पाण्याची योजना झाली होती. आता दुसरा एक महत्वाचा विषय, आपण जास्त काही विषय घेण्यात माझ्या नाही. 6 वर्षांपूर्वी एक इव्हेंट एक अशी घटना घडली होती. तुम्ही सगळे चकित व्हाल. सासवडकर नागरिकांना त्या ठिकाणी माहिती असावं म्हणून मी तुम्हाला पुस्तक सांगतोय. या ठिकाणी इव्हेंटचे ग्रामस्थ सगळ्या लोकांनी 10-15 हजार रुपये वर्गणी घालून सगळ्यांनी 10-15 हजार रुपये वर्गणी घालून त्या ठिकाणी मरणाचे मंदिर आपल्या त्या ठिकाणी निर्मितीकरणाचं काम केलं होतं. 25 वर्ष भारत होती. इकडे काय विधानसभेत काही जनावर राहतात त्यामुळे तिला सोडत नाही, माणसं राहतच नाही. आणि 10-15 हजार वर्गणी घालून निर्मितीकरणाचं काम त्या ठिकाणी लोकांनी केलं होतं. यात्रा यायला होती म्हणून मी तुम्हाला ते पुस्तक कसं सांगतो. त्यांच्या जे वर्गणी कळत ना वर्गणी गोळा माहीत ठेवलेले सगळा रोड जाऊन 15 हजार वर्गणी काढून रोड केला. 4 दिवसांची मंडळी आली तिथं एक ट्रॅक्टर आणला. 2 निर्माचे फक्त ट्रॅक्टर काढल्यात आणि त्याचं बिल किती काढले 23,58,000 रुपये त्याचे बिल काढले. माहिती आधाराच्या अधिकारातून माहिती घेतली. मुख्याधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यासहित माझ्याकडे त्याची माहिती मी जमा केली. मी सगळ्यांना त्याची पत्रकं काढून सासवडकर नागरिकांना वाटलं आहे. किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार चालतो. दुसऱ्या त्या ठिकाणी तो व्यक्तित्व सांगतो. 2018 साली विधानसभेत पाण्याच्या टाकीचं उद्घाटन केली होती. बिल सुद्धा निघले, पाण्याच्या टाकीचं बिल निघले. पण आता तो मागच्या पिक्चर म्हणलं ते चष्मा म्हणतो शाहरुख खानचा लहान व्हावं लागेल आणि दुर्बलीत कधी काय घ्यायला लागेल पाण्याची टाकी किती घ्यायला म्हणजे लोकांचं कसं झालं पाणी पोचवायचे मागे केला आणि टाकी घालण्याला लागला म्हणजे असा विषय झालाय. ऐका विषय असा झालाय विधानच्या मला भौगोलिक दृष्ट्या आणि गावाची टाकी खाली आहे. टाकी बांधली आहे, टाकी ती तयार केली नाही, कागदपत्र काम झाले आणि त्या टाकीचं बिल सुद्धा निघले. टाकी चोरी आहे तयार करावं लागेल सचिन आणि त्या टाकीचं बिल सुद्धा झाले. 10 वर्ष झाले पाण्याच्या टाकीची ही सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लावली नाही. आम्हाला त्या ठिकाणी पाणी नाही काय नाही. आमच्या सगळ्यांची मागणी आता ह्याला मागणी करून तर काय होणार नाही. त्या ठिकाणी आमचे 9 नगरसेवक असतील, 15 नगरसेवक असतील, संपूर्ण शिवसेना सासवड शहर यांच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन करतो की भविष्यात आपल्या सगळ्यांचे सासवडकर नागरिकांचे स्वप्न त्या ठिकाणी आमच्या परिवार आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावू आणि येणाऱ्या दुष्काळाच्या परिस्थितीला आपण सामोरे जाऊ. आणि दुसरं माहितीसाठी सांगावं लागेल आपल्या सगळ्या लोकांना. नगरसेवकांना माहिती काय शिवसेनेला माहिती आहे, लोकांसाठी माहिती करावं लागेल की 143 कोटींची बापूंनी योजना आली होती. 2 वर्ष झाली. तुम्ही तर समजतं सांगतो 2 वर्ष झाली त्यांनी काही केलं नाही. तुम्ही त्या माझी विनंती की तुम्ही सगळ्याच्या गटाचं माना उचित नाही. कशा प्रकारे अडवणूक झाली काय झालं ते रस्ते तुम्ही मानतो. दुसरी गोष्ट 8.5 कोटींचे रस्ते आले होते त्याच्यात सुद्धा अडवणूक झालेली. काही ठिकाणी कार्यकर्त्यांची सुद्धा माघारी गेलेली. सगळ्या लोक त्या ठिकाणी मानव मोठं भाषण होते ऊन तापते त्यामुळे मी या ठिकाणी